नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उघड्यावर राहणाऱ्या गरिबांचे घर आणि कापड व्हावे, सोबतीने येते काही मेल्यावरती, हे नेहमीच मरावे. दानाचे पुण्य येते मागे, म्हणून कर्ण व्हायला शिकावे. नेत्र, अवयव आणि देहदान हे मरणोपरांत करावे. हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याचे मोठे पुण्य मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीमध्ये प्रवेश करतात. म्हणजेच सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरामध्ये प्रवेश करतात. याच दिवसापासून सूर्य उत्तरायण सुरू होतं. 2026 मध्ये मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. देशातील विविध भागामध्ये हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. मकर संक्रांत हा आपल्या महिलांसाठी फारच आवडीचा सण आहे. नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा पहिला सण आहे. त्यात मकर संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येतो हळदी कुंकवाचा समारंभ. मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवामध्ये वाण देण्याची पद्धत आहे. मकर संक्रांत आणि हळदी कुंकू म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो. या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याचा उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्वात्मक लहरीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा काळ साधना करणाऱ्यांना पोषक असतो. या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे खूप लाभदायक मानले जाते. हळदी कुंकूच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचंच पूजन करत असतो. असं म्हणतात की हळदी कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील दुर्गा देवीचे तत्व जागृत होते आणि हळदी कुंकू लावणाऱ्या जीवासाठी ते कार्य करते. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालतो आणि या हळदी कुंकवादरम्यान वाण देण्याची एक पद्धत आहे. पण येत्या मकर संक्रांतीला चुकूनही अशा काही वस्तू आहेत ज्या कोणालाही द्यायच्या नाहीत. अन्यथा देवी लक्ष्मी ही तुमच्या घरातून निघून जाईल आणि तिची जागा दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी घेईल. तर अशा कोणत्या 5 वस्तू ज्या आहेत ज्या तुम्हाला चुकूनही मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाच्या स्वरूपात ना वाण म्हणून ना दान म्हणून कोणालाही द्यायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, त्याचबरोबर हाईप बटनलाही क्लिक करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा बुधवार 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांत ही आलेली आहे. यंदा सूर्याचे मकर संक्रमण हे बालवकरणावर होत असून संक्रांतीचे वाहन हे सिंह आहे आणि उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे. मकर संक्रांतीला स्नान, दान, जप, तप इत्यादी शुभकर्म तसेच काही खात्रीशीर ज्योतिषीय उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यफळाची देखील प्राप्ती होत असते. फक्त या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात करायच्या असतात. यंदा आपल्याला 14 जानेवारीच्या सकाळी उठल्यापासून ते सायंकाळपर्यंत जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करायच्या आहेत. तसंच मकर संक्रांत झाल्यावर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा आहे. त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत देखील आपण दानधर्म करू शकतो. म्हणजे सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वानवसा म्हणा किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने दानधर्म म्हणा, या दिवशी आपण काही वस्तू गरजू लोकांना तसेच आपण विवाहित महिला आपल्या सख्यांना देत असतो. पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू आहेत ज्या देणं टाळायचं आहे. तर दरवर्षी 20 ते 30 डिसेंबर दरम्यान सूर्याचं उत्तरायण सुरू होत असतं. यंदा ते 21 डिसेंबर 2025ला सुरू झालं असलं तरीही मकर संक्रांतीलाच काही भागामध्ये उत्तरायण असं म्हटलं जातं. ते यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो. धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायणामध्ये असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचं दार उघडलेलं असणं. म्हणूनच तर महाभारतातील पितामह भीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यूशयावर पडलेले होते तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणाची वाट पाहत होते, कारण त्यांना मोक्ष मिळावा. म्हणून तर अशा धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो, जेणेकरून त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल. पण यामध्ये काही वस्तू संपूर्णतः वर्ज्य करायच्या आहेत. यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे झाडू. बघा,
सणवार म्हटलं की खरेदी ही आलीच. आपण वेगवेगळ्या गोष्टी सणवाराच्या निमित्ताने विकत घेत असतो. पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाहीये. मान्य आहे, आपण झाडूला लक्ष्मी म्हणतो, पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या, धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारचा दिवस जो आहे तो तुम्ही निवडू शकता. पण मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात नाही, कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणाने त्याच्या विक्रेत्याला आपण झाडूची किंमत पैसे म्हणून देत असतो. पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला तर ही एक चूक, तिथे आपण पैसेही खर्च केलेले असतात आणि ही एक चूक म्हणजेच पैसा म्हणजेच आपल्यासाठी लक्ष्मीच आहे. पण अशी मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते आणि परिणामी दरिद्री आपल्या सर्वांच्या वाट्याला येते. घरातील झाडू या दिवशी कोणाच्याही नजरेस पडू देऊ नये, यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी किंवा जे कोणी तुमच्या घरामध्ये झाडलोट करत असतात त्यांच्याकडून झाडलोट करून घ्यावी. या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केलेला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे. मंदिरामध्ये झाडूचं दान करणं हे भाग्याचं लक्षण आहे, पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथी असतात. मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाहीये, कारण मकर संक्रांतीचं दान असेल किंवा कुठलंही वाण असेल तर तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो. बरेच जण आजकाल आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करताना द्यायला पाहतात. पूर्वीच्या काळाची जी लोक होती काही वस्तू देणं प्रकर्षाने टाळायचे आणि आजची लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये तर झाडू सुपलीपासून सगळंच दिलं आहे. पण अशा चुका टाळायच्या आहेत. काही गोष्टी वर्ज्य असतात त्या मात्र आपण अजिबात देऊ नये. दुसरी वस्तू ही की बरेच जण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात. बरोबर आहे, शनीची साडेसाती तसेच कोणतेही पीडा शत्रू समस्या असल्यावर शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात नाही तर मग अमावस्येला सणांना गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची साडेसाती ही दूर होऊन त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. दान करणाऱ्याला तो प्राप्त होतो. पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि या पितापुत्रांचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही. मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे, त्यामुळे तेलाचे दान या दिवशी करूच नाही. तसंच महिला रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम एखाद्या दिवशीच करत असतात. जसं की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हळदी कुंकू करून टाकूया म्हणून तर वाणामध्ये सुद्धा खाद्यतेलाचं एखादं लहान पॅकेट किंवा काही हेअर ऑइल असेल, सुगंधी तेल असेल ते सुद्धा आपण यंदा देऊ असा विचार तुम्ही करत असाल तर कृपया तुमच्याकडून ही चूक होऊ नये. असं देणं तुम्हाला टाळायचं आहे. तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मीच आहात आणि लक्ष्मीच्या हाताने जर हे खाद्यतेल तुम्ही इतर लक्ष्मीला देण्याचा विचार करत असाल तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो. आता यातल्या तिसऱ्या वस्तूची माहिती घेऊया. तर ही वस्तूसुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वाणामध्ये किंवा दानामध्ये द्यायची नाही. का तर ऐका, बघा, बऱ्याच वेळा महिला मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकू म्हटलं की काही वाण वस्तूसुद्धा आपण एकमेकींना देतो किंवा घेत असतो, ज्यामध्ये काही संसार उपयोगी साहित्यसुद्धा वाण म्हणून वाटलं जातं. आता यामध्ये किसणी, बटाटे वगैरेची साल काढण्यासाठीची पिलर, पिझ्झा कटर किंवा मेकअपचं साहित्यसुद्धा महिलांना कामात येऊ शकतं. म्हणून सेफ्टी पिना वगैरेसुद्धा महिला वाणामध्ये देतात. तर अशा टोकदार किंवा धारदार वस्तू किंवा टाचण्या, पिना म्हणजेच काय एक प्रकारचं लोखंडच या दिवशी धारदार, टोकदार तसंच लोखंडी वस्तू देणं याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत. हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं किंवा घेणं निषिद्ध मानलं गेलं आहे. त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वाण आहे महिलांना वाटायचं असतं, काही दानधर्म करायचा असतो, त्यामध्ये अशा टोकदार, धारदार किंवा लोखंडी वस्तूचे दान अजिबात करायचं नाही. यातली चौथी वस्तू म्हणजे कपडे. बघा, मकर संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही तर किंक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर साधारणतः रथसप्तमीपर्यंत सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्यांचा दानधर्म केला तर तो सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी सरती थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते. कधीही थंडी जाईल
किंवा उन्हाळा येईल, त्यामुळे कपड्यांचे दान करताना सुद्धा आपण जर त्यामध्ये ब्लँकेट, चादर किंवा उबदार कपडे म्हणा गरजू लोकांना दिले तर खरंच काही लोकांना याची मदत होऊ शकते. तर प्रत्यक्ष सूर्यनारायण देखील आपल्यावरती प्रसन्न होतात, कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचा धनी असं म्हटलं जातं. कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश किंवा उजेड देण्याचं काम करतो. म्हणूनच आपण त्यांना निरपेक्ष दानाचा धनी म्हणतो, कारण कोणतीही किंमत या सूर्यप्रकाशासाठी आपण मोजत नाही. याशिवाय आपले पितृसुद्धा आपल्यावर यामुळे प्रसन्न होतात. जर आपण मकर संक्रांतीचे हे दान त्यांच्या नावाने केलं, पण काही जणी काय करतात की नवे कपडे नाही घेत, तर आपल्या घरातलेच थोडेफार वापरलेले कपडे जे असतात ते देतात. आणि काही महिला आपल्या कामवाल्या ताईला पण आपण मकर संक्रांतीचं काही वाण म्हणून देऊ तर त्यामध्ये आपले जुने वापरलेलेच कपडे देतात. पण असं अजिबात करू नका. याचा उलट परिणाम हा तुमच्या कुटुंबामध्ये आजारपण येईल अशा पद्धतीने होऊ शकतो. त्यावर होणारा खर्च म्हणजेच तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाणं. दान किंवा वाण या स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेलंच वस्त्र द्यायचं असतं, हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट लक्षात असू द्या की आपण दुसऱ्यांना जे काही देतो तेच किंवा तसंच आपल्याला परत मिळतं. म्हणून देतानाच चांगलं द्या, म्हणजे आपल्यालाही त्यातून काहीतरी चांगलंच मिळेल. नाहीतर उगीच आपण वाईट किंवा खराब झालेलं दुसऱ्यांना द्यायचं आणि आपण मात्र त्यातून चांगल्याची अपेक्षा ठेवायची. हे सर्वात चुकीचं आहे. यातली शेवटची आणि 5वी वस्तू ही की महिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू करूया म्हणून अतिशय उत्साहाने वाणाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात. पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू ह्या प्लास्टिकच्या घेताना दिसून येतात, कारण स्वस्तात मस्त त्यांना हा पर्याय वाटतो. म्हणून पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मातील या पवित्र सणाचा मूळ गाभाच विसरत आहेत. मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्यापिण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो, कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो. दानधर्म किंवा वाण देणं या गोष्टीसुद्धा त्यामध्ये येतात. पण मग त्यासाठी सुगडात पूजल्या जाणाऱ्या भाज्या, फळ, तिळगुळ यांनाच खरं वाण वसा असं म्हटलं जातं. पण हळूहळू या गोष्टींची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे की भांडी कुंडी ह्या वस्तू जरी आपल्याला दानधर्मामध्ये द्यायची इच्छा असली तरी पण तांबे, पितळ, चांदी, सोनं या धातूंना महत्त्व द्यावं. प्लास्टिक, लोखंड, ॲल्युमिनियम या धातूंना नाही. मकर संक्रांत ऐकताना आपण नवीन वस्त्र, तिळपात्र, नवे भांडे, सोने दान करावे हे ऐकतो, पण करतो मात्र त्याच्या उलटच. दान हे सत्पात्री असावं, गुप्तपणे करावं, आपल्या कुवतीनुसारच करावं. पण त्यातही काय देणं आपल्यासाठी हिताचं आहे, काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे. ज्याला हे कळलं ती व्यक्ती खरी लक्ष्मीपुत्र होय. त्याचबरोबर मकर संक्रांतीचं वाण देत असताना ते चांगलं पाहून द्यावं. बऱ्याचदा असं होतं की वस्तू तुटलेल्या, फुटलेल्या, काचेच्या वस्तू असतील तर त्या तडा गेलेल्या असू शकतात. मला एक कमेंट पण आली होती की काचेच्या वस्तू देऊ शकतो का? तर हो, नक्कीच देऊ शकतो, कारण बऱ्याच जणी वाणामध्ये काचेच्या बांगड्या देतात, कारण ते सौभाग्याचं वाण म्हणून समजलं जातं. त्यामुळे ह्या बांगड्या देत असताना देखील त्या कुठेही टिचलेल्या नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि वाण देत असताना तुम्हाला ते चांगलं पाहूनच वाण द्यायचं आहे, तरच तुम्ही केलेल्या दानाचं किंवा दिलेल्या वाणाचं पुण्यफळ हे तुम्हाला प्राप्त होतं. आणि त्याचबरोबर वाण देत असताना आपल्या क्षमतेनुसार द्यावं. दुसऱ्यांनी महागाच्या वस्तू दिल्या म्हणून आपणही तितक्याच महागाच्या वस्तू द्याव्यात असं काही नाही. तुम्ही यथाशक्ती तुमच्या कुवतीप्रमाणे दानधर्म करायचा असतो. चला तर मग याबरोबरच हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.